नमस्कार मित्रांनो, दिवस 5वा. आता आपण निघालेलो आहोत कारगिल टू लेह. पुणे टू लेह लद्दाखच्या ट्रिप मधला आजचा हा 5वा दिवस आणि आता खरी आपली ट्रिप मी म्हणेल चालू झालेली आहे. कारगिलवरून लेहचं अंतर हे 217 किलोमीटर आहे आणि साधारण 5 तास दाखवत आहेत. त्यामध्ये एक 4-5 साईट सीन आहेत, जाता जाता त्या पण आपण पाहणार आहोत. तर आता चला लेहच्या दिशेला. मित्रांनो, तुम्ही पाहताय ते कारगिल शहर, भारतातलं 2 नंबरचं मोठं केंद्रशासित प्रदेश हा. आणि मित्रांनो, लेहला जात असताना तुम्ही पाहताय रस्ते किती सुंदर आहेत. 100 फुटी रस्ते आहेत. साईडला किती संरक्षक बॅरिगेड्स लावलेले आहेत पहा. आपल्या महाराष्ट्रात सुद्धा असे बॅरिगेड्स लावलेले नाही आहेत. रोड तुम्ही पहा एकदम व्यवस्थित आहेत, कुठे खड्डे बिड्डे नाही आहेत. मित्रांनो, लेह रोड वरती तुम्हाला क्षणोक्षणी म्हणजे एक 2-3 किलोमीटर अंतर पार केल्यानंतर डोंगरांच्या वेगवेगळ्या छटा दिसत आहेत. आम्हीच पाहून आश्चर्यचकित होतोय की पुढं बघितलं की अजून वेगळं असं वेगळंच अद्भुत बघायला मिळत आहे. डोंगरातले आणि दगडाचे असंख्य प्रकार या ठिकाणी पाहायला मिळतात आपल्याला थोड्या अंतरावरती. काही ठिकाणी वाळूचा डोंगर आहे, काही ठिकाणी इजिप्शियन डोंगर वाटतो, काही ठिकाणी डोंगर संपल्यानंतर वर बर्फाचीच डोंगर आहेत. मित्रांनो, लेह रोडला ही मॉनेस्ट्री आहे. तुम्ही पाहू शकता डोंगरामध्ये ही दगडात कोरलेली मॉनेस्ट्री आहे. बौद्ध स्तूप पण म्हणतात याला. आणि एकदम शांत वातावरणामध्ये इथं आहे. या ठिकाणी मॉनेस्ट्री आहे आणि या ठिकाणी छोटं मंदिर आहे पलीकडे त्यांचं. त्याची व्हिडिओमध्ये आलेलीच असेल ते. अतिशय शांत वातावरण आहे त्याच्यामध्ये. नाही फिरवा इथं. मित्रांनो, लेहच्या प्रवासामध्ये तुम्हाला जागोजागी असे डोंगर वेगवेगळे बदललेले दिसत आहेत. आता हा जो डोंगर आपण पाहतोय हा वाळूकाशमय वाटतो मला, म्हणजे असा दगड वाटत नाही
पण वाळूसारखं त्याला हे आलेलं आहे. आणि विशेष म्हणजे हे एकदम असं बघायला पण एकदम सुंदर वाटतं. मित्रांनो, या ठिकाणी मी तुम्हाला एवढंच म्हणेल की तुम्ही जर आलात तर दर अर्ध्या तासाला तुम्हाला असं वाटेल की थांबावं खाली आणि फोटो काढावेत. आता आम्ही लेहच्या दिशेने निघालेलो आहे. या 2 डोंगरांच्या मध्ये ही नदी वाहते. पाणी नाहीये इथं, पण प्रवास हा आमचा एकदम सुंदर चाललेला आहे. रस्ता म्हणाल तर रस्ता असा एकदम सुंदर आहे की गाडी चालवणारा अजिबात त्रास होणार नाहीये. त्यामुळे लेहला येताना तुम्हाला जे काही इंस्टावाले यूट्यूबवाले भीती दाखवत असतील, ती भीती आतापर्यंत तर आम्हाला आलेली नाहीये. चला तर निघू पुढे. लेह लद्दाखच्या ट्रिपमध्ये कारगिल सोडल्यानंतर उंच टॉपवर आल्यानंतर बाय रोडला आम्हाला आमचे पुण्यातले मित्र भेटलेले आहेत. आणि बोलता बोलता एकमेकांचा परिचय पण वाढला. ग्रँड बे मध्ये आमचे मामा राहतात, दिलीप वालेकर. तो त्यांना सांगितलं एकदमच अजून जवळीक वाढली. आणि आता आपण बरोबरच आहे. तुमचा नंबर घेतो, एकमेकांना काय आलं तर आपण कॉन्टॅक्ट करू. नक्की सेम रूट वरतीच जातोय. ओके. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. धन्यवाद. लेहच्या रूटवर तुम्हाला थांबल्यानंतर असा हा उंचावर आल्यानंतर आम्हाला हा जो आम्ही रस्त्याने वर येताना जे डोंगर दिसले होते ते आता सगळेच डोंगर इथं दिसायला लागलेले. तुम्ही पाहताय की हे एक अद्भुत नजारा आहे. लेह रूटवर तुम्हाला दर 10 मिनिटाला थांबावंच लागेल असं वाटतं. लेह लद्दाख खूप सुंदर आहे. कॅमेरा जस्टिफाय नाही करू शकत त्याचं एवढं सुंदरता. आणि तुम्हाला आता आमच्या फोटोज मध्ये वगैरे थोडंसं त्याचं ग्लिम्स तरी दिसेलच. इथले डोंगर पाहिले की खूप आश्चर्य वाटतं. मागे दगडाचे डोंगर आणि पुढे सगळ्या वाळूच्या टेकड्या आहेत की असं वाटतं कसं काय तयार झालं असेल. आणि शब्दात एक्सप्लेन नाही करू शकत आपण. तुम्ही याल तेव्हा पाहाल ना तर आश्चर्यचकित होऊन जाल. ज्या आता रूटवरती आपण प्रवास करतोय, मला त्या रूटबद्दल असं वाटतं की हा जो रूट आहे तो फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीसाठी खूप म्हणजे फर्स्ट क्लास आहे. कारण फोटो व्हिडिओसाठी सनलाईट असणं खूप गरजेचं आहे, चांगले फोटोज येण्यासाठी. तर इथं आपल्याला सनलाईटचा खूप जास्त फायदा होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की वातावरण थंड आहे, त्याच्यामुळे फोटो काढताना एक्झॉस्ट पण होत नाही. मित्रांनो, कारगिलवरनं लेहच्या डायरेक्शनने जाताना तुम्हाला मध्ये एक गाव लागेल बुदगरपूर म्हणून. तिथं डिकॅथलॉनचं एक छोटंसं आपलं शॉप टाईप आहे. त्याच्यामध्ये आपल्याला ऑक्सिजन सिलेंडर मिळतील. तर आम्ही 2 घेतलेत. 800 रुपयाला एक मिळतं. आणि बाकी इतर डिकॅथलॉनमध्ये सामान मिळेल तुम्हाला, जसं की जॅकेट विंटरचे, चेअर, टेंट्स वगैरे. तर नक्कीच इथून ऑक्सिजन सिलेंडर घ्यायला विसरू नका. ओके. मित्रांनो, आता आम्ही 13,000 फीट हाईटवरती आहे. मित्रांनो, आम्ही आता लेह मार्गात फर्तुला पास इथं आलेलो आहे. हे आपल्या भारतातला राजमार्ग आहे, त्याच्यावरचं सगळ्यात उंचाचं ठिकाण आहे आता हे राजमार्गातलं. तर या ठिकाणाहून आपल्याला लेहच्या ज्या पर्वतरांगा सगळ्या दिसतात. पहा, लेहच्या पर्वतरांगा. आणि श्रीनगर लेह राष्ट्रीय राजमार्गावरती सर्वात उंच टॉपवर आता गाडी घेऊन आलेला आहे. 13,479 फुटावर आम्ही आता आहे. आणि हा राजमार्गावरचा सगळ्यात मोठा टॉपचा पॉइंट आहे. या इथून लेहचं संपूर्ण तुम्हाला डोंगर दिसतील.
लोमा युरू गाव आहे, तुम्ही पाहता ते जुनं गाव. आणि इथं या बाजूला उजव्या बाजूला मॉनेस्ट्री आहे, ती बघायला चाललेली आहे आम्ही आता. सगळ्यात जुना मठ म्हणता येईल. खाली जी घरं दिसत आहेत ती मातीचे स्लॅब आहेत. आता पत्रे आलेले आहेत तिथं, परंतु जुनी जी घरं दिसत आहेत ती संपूर्ण मातीची घरं आहेत आणि ती स्लॅबवर आहेत. त्याच्यामध्ये लाकडी, आता आपण ज्या ठिकाणी स्टील वगैरे वापरतो तिथे लाकूड वापरलेले आहे. मित्रांनो, चंद्रावर आपण जाऊ का न जाऊ हे सांगता येत नाही, पण चंद्रासारखाच फील जर तुम्हाला घ्यायचा असेल तर लेह लडाखच्या ट्रिपमध्ये गावाच्या शेजारी हे मूनलँड स्पॉट आहे. या ठिकाणी चंद्रासारखंच वातावरण पृष्ठभागाचं आहे, त्यामुळे इथं आल्यानंतर तुम्ही चंद्रासारखा फील घेऊ शकता. सगळ्या लोकांसाठी जर चंद्रावर जाणं पॉसिबल झालं ना, सगळ्यात आधी तेच जातील चंद्रावरती. मित्रांनो, आम्ही आता मूनलँड या व्ह्यू पॉइंट वरती आलेलो आहे. मूनलँड हा पॉइंट लामा युरू या विलेज मध्ये आहे. तर इथं तुम्हाला दिसत असेल सगळं मून सारखं म्हणजे स्ट्रक्चर्स दिसत आहेत आणि तुम्हाला वाटत असेल की हे सगळे दगडी आहेत. तर हे कडक दगड नाही, तर ही माती आहे, ज्या मातीनी खूप वर्षांपासून हा फॉर्म घेतलेला आहे. आता हा बघा, हा दगड वाटतोय पण ही माती आहे. चुरा कर पूर्ण माती. ही पूर्ण माती आहे.
लेहचा परिसर चालू झालेला आहे. आता मॅग्नेटिक व्हील लागेल, त्यानंतर एक गुरुद्वारा आहे, पण त्याच्या अगोदर एक सुंदर परिसर दिसल्यामुळे आम्ही सगळे थांबलेलो आहेत आणि सगळेच पर्यटक या ठिकाणी थांबतात. आदित्य फुल राऊंडनी व्हिडिओ काढ, म्हणजे लक्षात येईल कशा पद्धतीने इथं वातावरण आहे. साधारण 10 ते 12 टेम्परेचर आहे. निम्मू विलेज आहे, लेहच्या अलीकडे 35 किलोमीटर निम्मू विलेज आहे. मित्रांनो, इथं आता आलेलो आहे मॅग्नेटिक हिल, लेहच्या अलीकडे 30 किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणी गुरुत्वाकर्षण चुंबकीय क्षेत्र असं म्हटलं जातं. आता आम्ही ट्राय करणार आहे या ठिकाणी की आपली गाडी उभी करून विरुद्ध दिशेला, म्हणजे कशा पद्धतीने होईल ते आता आम्ही मारणार आहे, मग तुम्हाला लक्षात येईलच ते. चला तर बघू. इथून दिसेल. चालली पुढे. मॅग्नेटिक पॉइंटला थांबलेले हा पॉइंट आहे, हा त्यांनी निशाण केलेले आहे. आता दर्शना गाडी घेऊन येते. गाडी न्यूट्रल कर बरं, न्यूट्रल कर, थोडी पुढे होते, न्यूट्रल कर. थोडी पुढे होते. काय होतंय? हा आता तर न्यूट्रल कर, न्यूट्रल कर आणि थोडं केकला सोड. काही नाहीये तसं, काही उतार चाललाय, उतार हा घे साईडला. या वळून आण परत. काही नाहीये. मॅग्नेटिक हिलवर दादानी गाडी थांबवलेली आहे, पण गाडी रिव्हर्सच जाते, त्यामुळं ते चुंबकीय आम्हाला तर जाणवलं नाहीये. मग अजून काय, कारण की तसं हे राहिलेलंच नाही चुंबकीय. मित्रांनो, आता आपण संगम पॉइंट, व्ह्यू पॉइंटला थांबलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता इथं 2 नदींचा संगम होतो, इंडस नदी आणि झंस्कार नदी. तर तुम्ही बघू शकता तिकडून एक नदी येते, त्या बाजूनी एक नदी येते आणि इकडे त्यांचा संगम होतो. वातावरण खूप चांगलं आहे. मित्रांनो, आम्ही झंस्कार व्हॅली आणि इंडस रिव्हर यांचा संगम पाहायचा राहिला होता, त्याकरता आम्ही परत रिटर्न गेलो आणि तो संगम तुम्हाला दाखवला. आणि आता आम्ही निघालो आहे. मित्रांनो, लेह मार्गाच्या अलीकडं 30 किलोमीटर अलीकडं पत्थर साहेब गुरुद्वारा आहे. याची मी थोडक्यात माहिती सांगतो. पत्थर साहेब गुरुजी हे या ठिकाणी आले असताना तेथील स्थानिक रहिवाशांनी, ग्रामस्थांनी त्यांना राक्षस त्रास फार देतोय हे सांगितले. गुरुजींनी त्या ठिकाणी ध्यानस्थ बसले आणि ध्यानस्थ बसल्यानंतर राक्षसाला हे कळाल्यावर राक्षसांनी त्याच्या अंगावरती मोठा दगड फेकला. परंतु गुरुजींच्याकडे दिव्य शक्ती फार असल्यामुळं त्या दगडाचं रूपांतर मेणात झालं आणि तो दगड गुरुजींना फक्त टच झाला. त्यामुळं गुरुजींची जी छाप आहे तो त्या दगडावर उमटला. त्यानंतर परत राक्षसांनी त्यांना हाताने किंवा पायाने मारायचा प्रयत्न केला, तर राक्षसाचा सुद्धा हात आणि पाय त्या ठिकाणी उमटला गेला. त्यावेळेला राक्षसाच्या लक्षात आलं की गुरुजी फार मोठी दिव्य शक्ती आहे. राक्षसांनी गुरुजींची माफी मागितली. माफी मागितल्यावर गुरुजींनी त्यांना सांगितलं, मी आता तुला काही मारणार नाही, तू एक काम कर, तू आता येथील स्थानिक रहिवाशांना अजिबात त्रास देऊ नको, तू त्यांची सेवा कर. आणि अशा पद्धतीने राक्षसांनी नंतर त्यांना त्रास न देता तिथं त्या स्थानिक लोकांची सेवा करायला सुरुवात केली. ही थोडक्यात कथा आहे. लद्दाखच्या अलीकडं 10 किलोमीटर
आपण आहोत आता. मित्रांनो, अशा पद्धतीने आमचा 5 दिवसामध्ये आम्ही लेहला पोहोचलेलो आहे. 13 तारखेला सुरू केलेला प्रवास आज रोजी 17 तारखेला आम्ही लेह लद्दाख मध्ये आलेलो आहे. आमचा पुण्याच्या गरमीतून सुरू झालेला प्रवास लेहच्या थंडीत येऊन पोचलाय आणि जे निसर्ग सौंदर्य रस्त्याने आम्ही पाहिले ना ते इतकं अप्रतिम होतं की मला असं वाटतं की ते एखाद्या बॅगेत जर भरून आठवणी आणता आल्या असत्या ना तर खरंच आणल्या असत्या आणि कधीच विसरता नाही येणारे ते क्षण आहेत. खूप सुंदर प्रवास झाला आणि एवढा लांब प्रवास केला पण असं वाटत नाही की आम्ही खूप दगदग झाली वगैरे. असं खूप छान प्रवास झाला. ते पुणे टू लेह हा प्रवास तुला कसा वाटला? मला खूप चांगला हा प्रवास वाटला, कारण की आपण स्वतःची आपली गाडी घेऊन आलो आणि स्वतःची गाडी लेहला आणण्याचा हा म्हणजे सगळ्यात मोठा फायदा मला हा वाटला की ज्या पण टर्नला किंवा ज्याही रोडवरती आपल्याला पाहिजे जिथे की सिनरी खूप चांगली दिसते असं आपल्याला वाटलं तर आपण तिथे थांबू शकतो. जर ट्रॅव्हलर्स थ्रू आपण जर आलो म्हणजे ट्रॅव्हल एजन्सी थ्रू आपण आलो तर त्यांचे मोजके पॉईंट असतात ते तिथं फक्त थांबून आपल्याला थोड्या वेळ फोटो शूट वगैरे करून देतात. त्याच्यानंतर आपण परत बसमध्ये बसलो की मग ते बसलोच. तसं जर स्वतःची गाडी घेऊन आपण येत असाल तर जिथं आपल्याला पाहिजे स्वतःच्या मनानुसार आपण उतरून तिथं फोटो काढू शकतो आणि टाइम एन्जॉय करू शकतो. लेह लद्दाखचं मार्केट पहा. लेहच्या मार्केटमध्ये आलेलो आहोत आम्ही आणि संध्याकाळचं या ठिकाणी तुम्ही पाहत आहात भरपूर गर्दी आहे, पर्यटक भरपूर आहेत आणि खरंच या ठिकाणी लेहचं मार्केट हे सुंदर आहे. मला आपल्या सर्वांना एक सांगायचं की तुम्ही सहकुटुंब सहपरिवार जरी लेहला आले तरी ही ट्रिप चांगली आनंददायी होईल.